नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. अ, आज आपण फार्माकोलॉजीच्या क्लासेसला सुरुवात करत आहोत. आज 11 जानेवारी आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे 11 जानेवारीपासून आपले क्लासेस सुरू करत आहोत. अ, अ, बऱ्याच जणांना एलिजिबिलिटी फॉर्ममध्ये नाव आलेले आहे. कॉलेज भेटणं अजून बाकी आहे आणि आपल्या क्लासचे रजिस्ट्रेशनही आपण करायचे बाकी आहे. तर लवकरच आपण रजिस्ट्रेशन फॉर्म ग्रुपवर टाकणार आहोत. तर तो फॉर्म भरून तुम्ही क्लासला रजिस्ट्रेशन करू शकता. तर आज आपण फार्मॅकोलॉजीचं इंट्रोडक्शन बघणार आहोत. फार्मॅकोलॉजी सब्जेक्ट बरोबर बद्दल थोडी माहिती पहिल्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहोत. त्यापूर्वी लेक्चरला सुरुवात करण्याच्या आधी मी माझी स्वतःची ओळख करून देतो. मी डॉक्टर संदीप पाटील. अ, हे माझं सेकंड इयर आहे ॲज अ क्लास. लास्ट इयर ही मी क्लासेस घेतले होते आणि या वर्षी आता 2024च्या बॅचसाठी आजपासून सुरुवात करत आहोत. अ, हळूहळू आपली ओळख होईलच. तर मी माझं UG हे मोतीलाल मेडिकल कॉलेज नाशिक इथनं केलं. PG YMT कॉलेज नवी मुंबई इथनं केलं आणि CCNPचा जो कोर्स आहे तो भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज धुळे इथनं 2022 म्हणजे 2 बॅच पूर्वी केलं. आणि एक क्लास सुरू करण्याचं कारण म्हणजे या विषयाची आवड आणि आपुलकी आणि त्याचप्रमाणे हा विषय इतरांनाही समजावा आणि सोपा वाटावा. त्याचा फायदा याचं एम आहे की याचा फायदा आपल्याला ओपीडीमध्ये व्हावा. त्याकरता हे क्लास आपण अ, सुरू केलेले आहेत. तर आज आपण बघणार आहोत फार्मॅकोलॉजीचे पहिलं लेक्चर. बरोबर. आता फार्मॅकोलॉजीचे 2 पार्ट पडतात मित्रांनो. एक जनरल फार्मॅकोलॉजी आणि एक सिस्टमिक फार्मॅकोलॉजी. जसं पॅथॉलॉजी होतं जनरल पॅथॉलॉजी आणि सिस्टमिक पॅथॉलॉजी, त्याचप्रमाणे फार्मॅकोलॉजी हे 2 पार्ट मध्ये डिवाइड होते. एक जनरल फार्मॅकोलॉजी आणि एक सिस्टमिक फार्मॅकोलॉजी. बरोबर. फार्मॅकोलॉजी हा मोठा पोर्शन आहे. MBBSच्या मुलांना फार्मॅकोलॉजीचे 2 सेपरेट पेपर असतात मित्रांनो आणि आपल्याला CCNP मध्ये एक 50 मार्कामध्ये आपल्याला पूर्ण फार्मॅकोलॉजीचा अभ्यास करायचा आहे. अ, आणि अ, या विषयाला कसं आहे की जेवढं तुम्ही प्रॅक्टिस कराल, सुरुवातीपासून लेक्चर कराल तर तुम्हाला ते शेवटी शेवटी सोपं वाटेल. परंतु जर बरेच जण उशिरा सुरुवात करतात आणि तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते कारण पोर्शन खूप आहे आणि याला रिव्हिजनची आवश्यकता असते. जसं अॅनाटॉमीचा सब्जेक्ट होता, विषय होता, तसं होल टाइम त्याला प्रत्येक वेळी रिव्हिजन देणं गरजेचं होतं. तसंच फार्माकोलॉजी आहे. बरोबर. सोपा विषय आहे परंतु फक्त तो समजून घेणं महत्वाचं आहे. एकदा जर तुम्हाला समजला तुम्हालाही या विषयाची गोडी आवड निर्माण होणार आहे. अतिशय सुंदर असा विषय आहे फार्माकोलॉजी. तर यासाठी बुक्स कुठले वापरायचे हे आपण सुरुवातीलाच ग्रुप जेव्हा आपण फॉर्म केला तेव्हा बुकची नाव आपण टाकली होती. परत एकदा सांगतो की एक केडी त्रिपाठीचं फार्माकोलॉजीचं बुक आहे. त्याचप्रमाणे शानबाग एक फार्माकोलॉजीचं सुंदर बुक आहे. A.W. पाटील सरांचं फार्माकोलॉजीचं बुक आहे आणि तसेच तुमच्या मित्रांनी काही नोट्स दिलेल्या असतील तर त्याही तुम्ही कलेक्ट करून ठेवा आणि स्वतःच्या नोट्स बनवायला सुरुवात करा. आपण जेही आज म्हणजे इथून पुढे जे बोर्डवर आपण लिहू त्याचे नोट्स काढण्याची प्रॅक्टिस आतापासून तुम्ही करा. तर आणखी के डी त्रिपाठीचं फक्त क्लासिफिकेशन
ऑफ फार्मॅकोलॉजी, म्हणजे फार्मॅकोलॉजी मध्ये जे ड्रग आहे त्याचं फक्त क्लासिफिकेशनचं एक छोटं बुक आहे, तेही सुंदर आहे, ते तुम्ही घ्या. केडी त्रिपाठीचं फक्त एमसीक्यूचं एक बुक आहे, तेही तुमच्याकडे असू द्या. आणि शानबाग हे जे आहे हे लिटिल म्हणजे स्मॉल अँड स्वीट असं बुक आहे. वाचायलाही सोपं आहे आणि तुमची रिव्हिजनही लवकर होईल. केडी त्रिपाठी हे सुंदर बुक आहे, परंतु जास्त तुम्हाला डीप मध्ये स्टडी करावं लागेल. तर तुमच्या चॉईसवर आहे मित्रांनो, ही बुक आहे, तुम्ही तुमच्याकडे असू द्या. तर आज आपल्याला फार्मॅकोलॉजीची ओळख करून घ्यायची आहे. फार्मॅकोलॉजी विषय आला कसा, बरोबर. आता हिस्ट्री ऑफ मेडिसिन जर आपण बघितलं तर हिपोक्रेटच्या काळापासून हिस्ट्री ऑफ मेडिसिन इव्होल्युशन होत गेलं, बरोबर. तर हिपोक्रेट्सने त्याच्या काळात बऱ्याचशा आजारांबद्दल सांगून ठेवलं, त्याचे ट्रीटमेंट त्या काळाच्या नुसार सांगून ठेवलेल्या होत्या. त्यानंतर जर्मन मेडिसिन आहे, रोमन मेडिसिन आहे, सिद्धा आहे, चायनीज मेडिसिन आहे, इजिप्तचं फार जुनं मेडिसिन आहे, आपलं आयुर्वेद आहे, होमिओपॅथी आहे. प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वेगवेगळ्या आजारांबद्दल माहिती सांगितली आणि त्याची जी उपचार आहे ते सांगितलेले आहे. परंतु सर्वांचं जर मूळ पकडलं तर असं होतं की एखाद्या औषधी वनस्पतीचा वापर पेशंटसाठी करायचा, बरोबर. आणि आपण सुरुवातीच्या काळात ज्या औषधी वनस्पती आहेत त्या क्रूड फॉर्म मध्ये पेशंटला यूज करत होतो. जसं आयुर्वेदमध्ये जडीबुटी असतील किंवा ओपियम असेल, बेलाडोना असेल, तर हे त्याच्या क्रूड फॉर्म मध्ये ते पेशंटला आपण देत होतो. आणि फार्मॅकोलॉजी मध्ये फरक काय आहे, फार्मॅकोलॉजी मध्ये त्या क्रूड फॉर्म मधला जो मेडिसिनल इफेक्ट असलेला पार्ट आहे तो वेगळा केला जातो आणि त्याबद्दल आपण अभ्यास करतो, त्याला म्हणतो आपण फार्मॅकोलॉजी, बरोबर. म्हणजे सुरुवातीला जी प्रॅक्टिस होती की पूर्णच्या पूर्ण क्रूड फॉर्म मध्ये ती प्लांट पेशंटला द्यायची. फार्मॅकोलॉजी मध्ये बदल काय आहे, त्या प्लांट मधला जो मेडिसिनल पार्ट आहे, थोडाच पार्ट जो मेडिसिनल होता तो वेगळा करायचा आणि त्याच्यावर अभ्यास करून तो पेशंटला सेफ कसा देता येईल हे आपल्याला फार्मॅकोलॉजी मध्ये शिकायला मिळतं आणि म्हणून फार्मॅकोलॉजीची सुरुवात झाली. आता म्हणजे एक्झाम्पल द्यायचे झाले तर सुरुवातीला ओपियम, इथे नाव लिहिलेले आहे आपण, ओपियम, बेलाडोना, अल्कोहोल आणि इन्शुलिन. ओपियम प्लांट पेशंट ला वापरला जायचा ऍज अ सिडेटिव्ह किंवा पेन किलर म्हणून. त्यानंतर बेलाडोनाचा वापर होत होता, वेगवेगळ्या यूज मध्ये बेलाडोना वापरला होता, पण क्रूड फॉर्म मध्ये त्याचा वापर होत होता. अल्कोहोलचा वापर पूर्वीच्या काळी पेशंटच्या छोट्या मोठ्या सर्जरी करायच्या असेल, अनेस्थेटिक ड्रग नव्हते तर अल्कोहोल दिलं जात होतं आणि मग त्या अल्कोहोलच्या याच्यामध्ये पेशंटची सर्जरी केली जात होती. त्यानंतर इन्शुलिनचा शोध लागला. इन्शुलिन सुरुवातीला अॅनिमल पासून मिळवला गेला आणि तो तशाच्या तशा क्रूड फॉर्म मध्ये ह्युमन वर ट्राय केला, परंतु त्याचे बरेचसे साईड इफेक्ट मिळाले. त्यामुळे या सर्व ड्रग्सचा जो मेडिसिनल पार्ट आहे तो वेगळा करायचा आणि त्याच्यावर अभ्यास करायचा, याला आपण म्हणतो फार्मॅकोलॉजी. फार्मॅकोलॉजी हा जो वर्ड आहे हा ग्रीक वर्ड आहे, 2 अक्षर मिळून बनलेला शब्द आहे फार्मॅकोलॉजी. फार्मॅकॉन प्लस लॉजी. फार्मॅकॉन म्हणजे ड्रग आणि लॉजी म्हणजे नॉलेज किंवा स्टडी. तो इट इज अ स्टडी ऑफ ड्रग, त्याला आपण काय म्हणतो, फार्मॅकोलॉजी. ड्रगचा अभ्यास म्हणजे फार्मॅकोलॉजी आहे मित्रांनो. आणि ते जी एक्झाम्पल आपण बघितली ही ओपियम, बेलाडोना, अल्कोहोल, इन्शुलिन, याच्यामध्ये आता आपण फार्मॅकोलॉजी मध्ये काय करतो, ओपियम पासनं मॉर्फिन मिळवतात आणि त्या मॉर्फिन ऍज अ ड्रग म्हणून आपण वापरतो. बेलाडोना आहे, बेलाडोना क्रूड फॉर्म मध्ये न वापरता त्यापासून ऍट्रोपिन आपण मिळवतो आणि तो ऍज अ ड्रग आपण वापरतो. अल्कोहोलचा वापर पूर्वी अनस्थेशियासाठी केला जात होता, आता चांगले चांगले अनस्थेटिक ड्रग आपण शोधलेले आहे आणि त्याच्यात वापर आता केला जातो. इन्शुलिन क्रूड फॉर्म मध्ये न देता किंवा अॅनिमल सोर्स पासून डायरेक्ट न देता
त्याचे वेगवेगळे प्रिपरेशन मार्केटमध्ये आहे आणि ते आपण आता वापरतो. तर अशा प्रकारे फार्माकोलॉजीमध्ये डेव्हलपमेंट होत गेली. वर्ड मिनिंग आपण बघितला, हा ग्रीक वर्ड आहे फार्मॅकॉन प्लस लॉजी, म्हणजे इट इज अ स्टडी ऑफ अ ड्रग, त्याला काय म्हणायचं आहे, फार्मॅकोलॉजी. आता 1847 ला म्हणजे भारत स्वतंत्र झाला 1947 ला, त्याच्या 100 वर्ष आधी एक जर्मन सायंटिस्ट होते, त्यांचं नाव आहे रुडॉल्फ बच्चू. इथे नाव आपण लिहिलेलं आहे रुडॉल्फ बच्चू. म्हणजे जसं बॉलिवूडमध्ये बच्चन हे नाव फेमस आहे, तसं फार्माकोलॉजी मध्ये हे नाव आहे बच्चू. लक्षात ठेवायचं, रुडॉल्फ बच्चू, बरोबर. यांनी 1847 ला काय केलं, त्यांच्या म्हणजे हे जर्मनीचे सायंटिस्ट, त्यांनी आपल्या राहत्या घरात एक लॅबोरेटरी तयार केली आणि क्रूड फॉर्मचे जे वनस्पती होत्या त्याच्यावर स्टडी करून त्याच्यातला जो मेडिसिनल पार्ट आहे तो वेगळा केला आणि त्या पार्टवर अभ्यास करायला सुरुवात केली. म्हणजे तिथून खऱ्या अर्थाने फार्माकोलॉजीची सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. म्हणून रुडॉल्फ बच्चन यांना फाउंडर ऑफ फार्माकोलॉजी असं म्हणतात. इथे लिहिलेलं आहे फाउंडर ऑफ फार्माकोलॉजी 1847 रुडॉल्फ बच्चन. असा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो, हु इज अ फाउंडर ऑफ फार्माकोलॉजी. तर नाव लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो, रुडॉल्फ बच्चन. बच्चन वरून हे नाव लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. 1847 ला त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांचा एक स्टुडंट होता ओसवाल्ड स्किमदेबर्ग असं नावाचे. त्यांनी नंतर मग बऱ्याचशा फार्माकोलॉजिकल ड्रगची माहिती कलेक्ट केली, त्याच्यावर डिस्कवरी केली, त्याच्यावर अभ्यास केला, एक्सपेरिमेंट केले आणि ते एक्सपेरिमेंट थ्रू फार्माकोपियामध्ये लिहून ठेवले आणि तिथून खऱ्या अर्थाने फार्माकोलॉजीला वेग मिळाला. त्यामुळे फार्माकोलॉजीचे जे फादर आहे ते आहे ओसवाल्ड स्किमदेबर्ग. नाव लक्षात घ्या बघा इथे, ओसवाल्ड स्किमदेबर्ग. म्हणून यांना आपण काय म्हणतो, फादर ऑफ फार्माकोलॉजी. रुडॉल्फ बच्चनचेच विद्यार्थी, परंतु त्यांनी फार्माकोलॉजी मध्ये मोठ्या प्रमाणात डिस्कवरी केल्या, शोध लावले, एक्सपेरिमेंट केले आणि ते लिहून ठेवले फार्माकोपिया. म्हणून त्यांना आपण म्हणतो फादर ऑफ फार्माकोलॉजी, बरोबर. मॉडर्न फार्माकोलॉजीचे हे फादर आहे. फाउंडर ऑफ फार्माकोलॉजी वेगळे आणि फादर ऑफ फार्माकोलॉजी वेगळे, बरोबर. फाउंडर विचारलं तर रुडॉल्फ बच्चन आणि फादर ऑफ फार्माकोलॉजी विचारलं तर ओसवाल्ड स्किमदेबर्ग. आता हे नाव कसं लक्षात ठेवायचं आहे, एक मारवाडी आहे आणि त्याचं बर्गरचं दुकान आहे आणि त्याचं सुरुवातीचं नाव आहे ओसवाल. मग ओसवाल कडनं आपण बर्गर घेत आहोत आणि कसे त्यांना काय म्हणतो आपण, तुम्ही काहीतरी त्या बर्गरवर स्कीम द्या, बरोबर. स्कीम दे बर्ग, बर्गरवर काहीतरी स्कीम द्या, बरोबर. ओसवालजी बर्गरवर काहीतरी स्कीम द्या, म्हणून ओसवाल स्कीम दे बर्ग. असं फार्मॅकोलॉजी मध्ये अशी बरेचशा ड्रगची नावं येणार आहे मित्रांनो, मोठी मोठी. तर ते असे आपल्याला काहीतरी जुगाड करून लक्षात ठेवायची आहे, बरोबर. त्यानंतर आपण आलो खाली. त्यानंतर भारतामध्ये एक सायंटिस्ट होते किंवा डॉक्टर म्हणता येईल त्यांना, ते पंजाब आणि काश्मीर या प्रांतामध्ये राहत होते. म्हणजे आता तो पार्ट पाकिस्तानमध्ये गेलेला आहे, त्या प्रांतामध्ये ते राहत होते 19व्या शतकात. तिथून ते गेले युकेला म्हणजे इंग्लंडमध्ये आणि तिथून त्यांनी मेडिसिनचं किंवा फार्माकोलॉजीचं नॉलेज घेतलं आणि परत ते भारतात आले. आता त्या काळामध्ये भारताला कोणत्याही आजाराचे औषध मिळवायचे असेल तर ते वेस्टर्न कंट्रीजवर अवलंबून राहावं लागत होतं, दुसऱ्या देशांकडून इम्पोर्ट करावा लागत होता. हे जेव्हा आर एन चोप्रा, त्यांचं नाव होतं आर एन चोप्रा, हे त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी फार्माकोलॉजीचा मोठ्या प्रमाणात भारतामध्ये स्प्रेड केला आणि त्यांचे एक उद्दिष्ट होते की भारताला म्हणजे ड्रगच्या बाबतीत स्वयंभू बनवायचं, स्वतःच्या पायावर उभं करायचं. आणि आता आपण बघतो मित्रांनो की भारत दुसऱ्या देशांना एक्सपोर्ट करतो ड्रग्स किंवा वॅक्सिन. आपण बघितलं असेल कोविड मध्ये भारतातून दुसऱ्या देशांना त्याची मदत झाली.
तर हे सुरुवात कोणी केली? R.N. चोप्रा. म्हणून त्यांना आपण म्हणतो फादर ऑफ फार्मॅकोलॉजी इन इंडिया इज R.N. चोप्रा. बरोबर. तर हु इज फाउंडर ऑफ फार्मॅकोलॉजी? रुडॉल्फ बर्जी. Who is father of pharmacology? Oswald Steenberg. And who is father of pharmacology in India is R.N. Chopra. आणि फार्मॅकोलॉजी वर्ड कसा बनतो? फार्मॅकॉन प्लस लॉजी. इट इज द स्टडी ऑफ ड्रग. फार्मॅकॉन म्हणजे काय? ड्रग. फार्मॅकॉन म्हणजे ड्रग. सो इट इज अ स्टडी ऑफ ड्रग. त्याला आपण म्हणतो फार्मॅकोलॉजी. तर याच्यावर MCQ आपल्याला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे ही नावं आपण लक्षात ठेवायची आहे. तर हे होतं छोटंसं इंट्रोडक्शन ऑफ फार्मॅकोलॉजी. बरोबर. तुम्हाला लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही, किंवा काही डिफिकल्टी असतील तर तुम्ही ग्रुपवर टाकू शकता. आणि लेक्चर कसे वाटतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. आणि काही सुधारणा आणखी करायच्या असेल लेक्चरमध्ये, आवाजाच्या संदर्भात किंवा क्लिअरिटीच्या संदर्भात आणखी काही नवीन गोष्टी तुम्ही सुचवल्या तर त्या आपण करत पुढे जाऊ. आणि आपला प्रवास 2024 मध्ये असाच पुढे जाईल याची आपण अपेक्षा करू. आणि पुढच्या पार्टमध्ये आपण वेगवेगळ्या ज्या डेफिनेशन आहे जनरल फार्मॅकोलॉजीच्या, म्हणजे आपण आता सुरुवात केलेली आहे जनरल फार्मॅकोलॉजी पासून. आणि ज्याची जनरल फार्मॅकोलॉजी चांगली असते तो सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मध्येही चांगला असतो, किंवा त्याला सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी लवकरच लक्षात येते. बरोबर. सो जनरल फार्मॅकोलॉजी बेस आहे तो आपल्याला मजबूत करायचा आहे. आलं लक्षात मित्रांनो? तर आपण एकदा चेक करू रेकॉर्डिंग होतंय की नाही, म्हणजे आपल्याला पुढे जाता येईल. ओके.